इराण आणि इस्रायल संघर्षामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतून होणाऱ्या जहाज वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला असून त्यामुळे पुरवठा साखळीमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यत्यय निर्माण झाला आहे। याचाच परिणाम म्हणजे एलपीजीच्या पुरवठ्याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आणि चिंतेचं वातावरण आहे। एकीकडे एलपीजी सिलेंडर घेण्यासाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत, तर दुसरीकडे पाईप गॅसचा पुरवठा मात्र सुरळीत सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या मध्यवर्ती असणाऱ्या धारावीकरांना नेमक्या कोणत्या समस्या भेडसावत आहेत, पाहूयात आजच्या व्हिडिओतून। भारतात स्वयंपाकासाठी प्रामुख्याने दोन प्रकारचे गॅस वापरले जातात, एक म्हणजे एलपीजी आणि दुसरा म्हणजे पाईप नॅचरल गॅस म्हणजेच पीएनजी। एलपीजी म्हणजे द्रवरूप पेट्रोलियम वायू, जो सिलेंडरच्या माध्यमातून घराघरांमध्ये पोहोचवला जातो। देशातील मोठ्या प्रमाणावर विशेषतः ज्या भागात पाईपलाईनची सुविधा नाही अशा ठिकाणी एलपीजीचाच वापर केला जातो। तर दुसरीकडे पीएनजी म्हणजे पाईप नॅचरल गॅस, हा गॅस थेट जमिनीखालील पाईपलाईनद्वारे घरापर्यंत पोहोचवला जातो। त्यामुळे सिलेंडर बुक करण्याची गरज नसते, गॅसचा पुरवठा सतत सुरू राहतो आणि वापरानुसार बिल आकारले जाते। मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये अनेक घरांनी पीएनजीचा पर्याय स्वीकारला आहे, मात्र धारावी सारख्या झोपडपट्टी परिसरात सामान्य पायाभूत सुविधाच नसताना घरगुती वापरासाठी एलपीजीवरच अवलंबून राहावे लागते। मेरा नाम जानकी, मैं धारावी में रहता है। हम सिलेंडर बहुत तकलीफ होता है, हम लोग सिलेंडर भी नहीं मिल रहा है। 5-6 दिन में सिलेंडर का लाइन में कट रहा है, नहीं मिल रहा है। हम लोग को भी बहुत तकलीफ हो रहा है, खाना खाना पकाने के बच्चों लोग कहीं किधर का आएगी, ऐसे ही बहुत तकलीफ हो रहा है। हम लोग को सिलेंडर चाहिए, पाइपलाइन में वो करेगी ना, अच्छा रहता है। हम लोग को भी बहुत तकलीफ हो रहा है, कितना करेगी, लाइन में कटने का मिलता नहीं, फिर कैसा करेगी। फ़ोन में बुक करने के टाइम हम बुक नहीं होता है, हम लोग का भाई बुक में नहीं आता बोलता है, फिर वो ऑफिस में जाके बुक कर रहा है। वो बुक करने के भी लाइन बंद करके रखा बोल रहा है, बंद करके रखे भी भाई धूप में इतना घंटा खड़ा रहा, 3 घंटा खड़ा रहा। 3 घंटा में कैसे मिला नहीं, फिर ऑफिस में पानी पीने के भी घर पे आया। अभी बोला शाम का आओ बोल रहा है, अभी मैं बुक लेके जाएगी, शाम को जाने का, अभी भी नहीं मिल रहा हम लोग को भी। हम लोग को भी पाइपलाइन में आएगा तो अच्छा है, घर पे बिल भरेगी। आने के बच्चे है ना, हम लोग इतना लाइन में करने का नहीं, बुक करने का नहीं, वही फोन करेगी, हम लोग को भी आएगी लाइन। सामान्य परिस्थितीत एलपीजीचा तुटवडा झाला तरी पीएनजीचा पुरवठा थेट बंद होत नाही, कारण पीएनजी साठी लागणारा नैसर्गिक वायू हा स्वतंत्र स्रोतांमधून आणि वेगळ्या पाईपलाईन नेटवर्कद्वारे वितरित केला जातो। नमस्कार, माझं नाव आशा विश्वकर्मा आहे आणि मी लातूर गल्लीमध्ये राहते। आणि कसं आम्ही जे गृहिणी बाई आहे, आमच्या घरात जे जे बाटला आम्ही यूज करतात, एक तर आता असं झालंय, पहिले पण महागाई होतीच, आता अजून महाग केलंय, तर कसं आमच्या लोकांना लई त्रास होता त्यामुळं। आणि थोडा जे युद्ध चालू झाला त्या जे तिथं म्हणतात की गॅस आणि ऑइल तिथूनच येतात, त्यामुळे जे आता अजून भाव वाढला तिचा, त्या विषयामध्ये आम्हाला लई त्रास व्हायला लागला आता। आणि पहिले कसं होतं, आज बुकिंग केला 2 ते 3 दिवसामध्ये बाटला येत होता, पण आता असं नाही आहे। बुकिंग करायला गेला तरी पण लवकर बुकिंग होत नाही, त्यामुळे आम्हाला थोडा त्रास व्हायला लागलाय। पहिले टायमावर आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा तो स्टोव आम्ही वापरत होता, आता तो थोडा सुविधा भेटला, ते आम्हाला गॅस बाटला भेटला, त्यामुळे आम्ही पण स्वयंपाक करायला ते लई सुविधा आहे। पण त्यामध्ये पण लई भीती वाटतात, गॅस लीक झाला, कुठं काय झाला तर कसं, इथं घर जवळ आहे आणि एका घरामध्ये ब्लास्ट झाला तर इथं असं झालं ना की गल्ली छोटी आहे, पडतानी पण नाही येणार, लहान लेकरं समजा घरामध्ये आहे आणि एका घरामध्ये 2 बाटल्या आहे, असं पण आहे। पण काय कधी झालं तर आम्हाला त्यामुळे लई रिक्स आहे बाटलाचा पण, आणि सुविधा पण त्यामध्ये आहे, असं नाही की आम्हाला पण लई त्यामध्ये सुविधा चांगलाच आहे, पण भीती पण आहे। आता जेव्हा इथं डेव्हलप झाला, बिल्डिंग बांधून झाला, तर कसं आहे, ते जे गॅस सिलेंडर्स आहे आम्ही वापरतात ते नाही राहणार, त्यामध्ये आपण गॅस ऑनलाईन मतलब कसं ते पाईप लावूनच येतात ते, आणि त्यामध्ये सेफ्टी चांगलं राहतात। कसं हे काढताना लावताना पण आम्हाला कधी रिक्सच राहतात, रेग्युलेटर बरोबर बंद केला की नाही, त्यामध्ये कसं ते आपण जिथे वापरू ते त्याप्रमाणे ते सुविधा जास्त चांगलं राहणार। आता तर हे आहे, जसं ते आम्हाला पुढे भेटणार तसं ते। एलपीजीचा पुरवठा कमी झाला की लोक पर्यायी
स्वयंपाक इंधनांकडे वळू लागतात. त्यामुळे काही शहरांमध्ये PNGच्या मागणीत वाढ होत आहे. दररोज वेगवेगळ्या समस्यांनी ग्रासलेल्या धारावीकरांसमोर पुन्हा एकदा आता घरगुती वापरासाठी आवश्यक असणाऱ्या सिलेंडरसाठी संघर्ष करावा लागत आहे. मात्र पुनर्विकासात मिळणारी अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त अशी घरच आता धारावीकरांचं जीवनमान उंचावतील अशी आशा धारावीकरांना वाटते आहे.